जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय अहिल्याराजे होळकर, जय मल्हारराजे होळकर, जय सेवालाल. बांधवांनो, मी दिनकर गरुड, जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आज आपल्या समोर घेऊन आलो आहे. मराठवाड्यातील अतिशय भयावह असलेली परिस्थिती, मराठवाडा किंबहुना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावखेड्यामध्ये असलेली दयनीय अवस्था, पूरग्रस्त असणारे इथले आमचे बांधव, इथले तमाम 18 पगड जातीतील मराठा हिंदू बांधव, तसेच पूरग्रस्त असलेला शेतकरी बांधव आणि शेतकऱ्यांच्या बांधावरचा असलेला हाहाकार, त्यांचं विदीर्ण असं दुःख घेऊन आपल्या समोर आलो आहे. त्याचं कारण असं आहे बांधवांनो, कारण माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे समस्त मराठा सेवकांना, मराठा कुणबी सेवकांना, की आता आपल्याला आपल्या हातची असलेली कामे काही दिवस आपल्याला बाजूला ठेवून आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा या गोष्टीला. कारण सर्व जात धर्मीय असलेला इथला आमचा बहुजन असलेला शेतकरी, याच्या मदतीसाठी आपल्याला सर्व कामे सोडून आता त्याच्या बांधावरती जायचं आहे. पूरग्रस्त असणारे तुमचे गावखेड्यातील आपले बांधव आहेत, अतिशय भयावह परिस्थिती आहे. आजूबाजूच्या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, पाणी अगदी गावांमध्ये घुसत आहे. मग अशा वेळेस गरज आहे यांना मदतीची, कारण शासन प्रशासन ते त्यांच्या लेवलवर मदत करत राहील. त्यांची मदत पोहोचेल ना पोहोचेल तोपर्यंत जसं जमल तसं गावखेड्यातल्या बांधवांनी, आपल्या तरुणांनी, मराठा सेवकांनी जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आपल्याला अगदी रस्त्यावर उतरायचं आहे. रस्त्यावर उसरून आपल्या या तमाम बहुजन सर्व हिंदू धर्मीय शेतकरी किंवा सर्व धर्मीय शेतकरी बांधवांची आपल्याला मदत करायची आहे. त्याचं कारण आहे, कारण छत्रपतींच्या शिकवणीनुसार वागवणारे आपण, जरांगे पाटलांचे सर्व समर्थक असतील, जरांगे पाटील असतील, शिवरायांचे पाईक, छत्रपती शंभूराजांचे आपण पाईक. कारण छत्रपतींची आपल्याला शिकवण अशी आहे की सर्वांस पोटास लावणे आहे. त्या उक्तीप्रमाणे माझ्या राजाचा आदेश होता की रायगडावरून आलेला आदेश असा होता की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता न कामा नये. मग एवढा आदेश देणारा, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचीही काळजी करणारा माझा राजा शेतकऱ्याबद्दल किती संवेदनशील असेल याचा आपण विचार करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे बांधवांनो, 2014ला छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेलं देवेंद्र फडणवीस सरकार, त्याच्यानंतरचा मधला काळ, काही काळ हा उद्धव ठाकरेंचा वगळता त्यांच्यानंतर आलेलं तिघाडी सरकार, आणि आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार आपल्या छाताडावरती येऊन बसलेलं आहे. बांधवांनो, शेतकऱ्यांचे जे काही आत्महत्याचं प्रमाण 2014 पासून प्रचंड वेगानं वाढलेलं आहे आणि संवेदनशील नसलेलं हे सरकार, गेंद्याची कातडी पांघरलेलं हे सरकार, निर्डावलेलं हे सरकार, या सरकारला इथल्या माझ्या तमाम 18 पकड जातीतील हिंदू बहुजन सर्व धर्मीय शेतकरी बांधवांचं काही सोयीसुतक नसलेलं हे सरकार. कारण आपण बघतो तिकडे जिल्हाधिकारी, इथलं प्रशासन, तिथले जिल्हाधिकारी उस्मानाबाद भागातले एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाचगाणे करतात, तर आमच्या परभणी विद्यापीठामध्ये उच्च पदाधिकारी हे लावण्या बघत बसतात आणि तिथं माझा शेतकरी तिकडे बांधावरती रडतोय. काही जण वीज पडून माझा शेतकरी बांधवांचे बली गेलेले आहेत, काही जणांची गुरंढोरं वाहून गेलेली आहेत. आता नात नुकसान झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं नियंत्रण या सरकारचं नाही. निर्डावलेलं, गेंद्याची कातडी पांघरलेलं या सरकारचं नाही. म्हणून महात्मा फुलेंचा, शेतकऱ्यांचा आसूड यांच्यावरती उगारावाच लागतो. आणि महात्मा फुलेंच्याच भाषेत मला म्हणावंसं वाटतं, अरे मायबाप सरकारच्या नसानसातून रक्त वाहते का वाहते नुसते पाणी, का निर्दय हृदय शून्य बादशाह हे ऐकत आहेत इतके तानसेनी गाणे. कारण हवालदी झालेला भयावह परिस्थिती आहे. आपण बघतो की माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील हे अगदी त्यांची तब्येत व्यवस्थित नसताना पण बांधावर जात आहे. तमाम 18 पगड जातीतील बहुजन हिंदू बांधवांच्या मदतीसाठी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जात आहेत. जाग्यावरून तू सरकारमधील अधिकाऱ्यांना, सरकारला, प्रशासनाला, मंत्र्यांना फोन लावत आहेत आणि कुठल्याही प्रकारचं राजकीय पद नसणारा हा एक संघर्ष योद्धा जेव्हा मैदानात उठला तेव्हा तमाम मराठा सेवक खडबडून जागे झाले आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती उतरलेले आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की पूर्व परिस्थिती, इतिहास असा आहे की छत्रपती शिवराय रायगडावरून शेतकऱ्यांना मदत कशी व्हायची, ओला दुष्काळ असो का कोरडा दुष्काळ असो, अगदी पूर्णतः मदत व्हायची. आता कोरडा दुष्काळामध्ये अगदी गडावरून पैशांची मदत होती, बियाणाची मदत व्हायची,
बैलजोडीची मदत व्हायची अक्षरशः, आणि शेतकऱ्याच्या भादीच्या देटालाही धक्का लागता कामा नये म्हणणारा हा माझा एवढा संवेदनशील असलेला राजा किती सुखी असेल प्रजा. म्हणून तर ना वामनदादा कर्डक म्हणतात, शिवरायांच्या राज्यामध्ये कधीच नव्हती वानरे, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान रे. विषय असा आहे, मला पुन्हा आजच्या परिस्थितीवर यावंसं का वाटतं, कारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण जेव्हा काल परवा शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना, आपण पत्रकार बांधवांशी बोलत असताना, आपण एक शेतकरी आपल्याला बोलला की साहेब काय ते तुम्ही हेक्टरी एकरी किती मदत देणार ते जाहीर करा. तुम्ही म्हणलात राजकारण करू नका. आमचं म्हणणं आहे राजकारण माझा शेतकरी करत नाही हो, पोट तिडकीनं बोलतंय, राजकारण आपण करत आहात. आपण केलं, पण मराठा कुणबी आरक्षणाचा GR लागू केल्याच्या नंतर इकडे आमच्यामध्ये मतभेद होते, आमच्या मराठा विचारवंतांमध्ये असतील किंवा इकडे ओबीसीमध्ये मतभेद असतील, ओबीसी बांधवांमध्ये. त्या दरम्यान तुम्ही मधल्या त्याच्यामध्ये हजारो रुपयांची जाहिरात केलीत. छत्रपती शिवरायांच्या चरणी आपण फुले उधळलेली जी जाहिरात आहे, आपण हा शेतकऱ्यांचा पैसा, आमचा सर्वांचा हा पैसा तुम्ही अक्षरशः शेतकऱ्यांच्या, इथल्या कष्टकऱ्यांच्या नाकावर टिचून या जाहिरातीवर खर्च केलेला आहे. राजेच आम्हाला वंदे, परंतु तुम्ही अगदी अतिशय निर्ढावलेली गेंड्याची कातडी पांघरल्याप्रमाणे आपलं हे काम झालेले साहेब. आणि लक्षात घ्या, आता आमची एकच विनंती आहे की आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, तर त्या माध्यमातून एकच विनंती आहे की हिंदुत्व जर तुमचा प्राण आहे, तुमचा आत्मा आहे, तर इथला मरलाला गावखेड्यात मरणारा शेतकरी, इथे गावखेड्यात मरणारे इथले बांधव हे सर्व हिंदू बहुजनच आहेत ना. आणि माननीय भागवत साहेब पण म्हणले ना की इथलं मुस्लिम बांधव पण हा इथला हिंदुत्वामध्येच येतो. मग हे मरणारे सर्व हे हिंदुत्वाचे एक पार्ट आहेत. मग आता तुमचे 100 वर्ष पूर्ण होताना आपण कुठेतरी जर माझा शेतकरी जर पूर्वपदावर आणला, माझ्या शेतकऱ्यांना हमी भाव दिला, माझ्या शेतकऱ्यावर ही वेळच येऊ नये कर्ज काढण्याची, मग कर्ज माफी करण्याची आम्हाला गरजच काय. तेव्हा आपले जर या 100 वर्षाच्या पार्श्वभूमीवर जर आपण पूर्ण आमच्या शेतकऱ्यांना मदत करणार असाल, आमच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी करणार असाल, आता झालेली ही पिकांची जे नुकसान आहे त्या नुकसान भरपाई देणार असाल, आणि आमच्या शेतकऱ्यांना हमीमाल देणार असाल, शेतकऱ्यांना लागेल त्यावेळेस लागेल ती मदत जशी माझ्या छत्रपती शिवरायांनी दिली त्याप्रमाणे जर तुम्ही आपण करत असाल, तर खरंच तुमच्या 100 वर्षाच्या या शताब्दीला तुमची ही मानवंदना असेल. जर तुम्ही इथे जे तुम्ही हिंदुत्वाचा उल्लेख करता त्याच हिंदुत्वात, त्याच हिंदू तसंच समस्त असणाऱ्या 18 पगड जातीच्या बांधवांचं जर पूर्वपदावर तुम्ही जीवन आलं, तर खरीच ही फार मोठी मानवना ठरेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.